संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतो आहे. अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे. तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे. अजितदादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी, तर ही पुरी फळी अजितदादांच्या विरोधात जाणार आहे. कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे. तोच लपवतो अशी शंका आहे. खून करायला त्यानेच पाठवलं आहे, खंडने मागायला सुद्धा त्यानेच पाठवलं आहे धनंजय मुंडेंनीच. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी यांना मोबाईल सापडत नाहीत. त्या एकाने कोणाच तरी घरी ठेवला फेकून काय दिला घरून ठेवला असं पुढं तो एक आरोपी सापडत नाही. हे साखळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची. याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत. याचा अर्थ आम्हाला आता असा संशय यायला लागला आहे अजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय.